त्या डोळस मित्राच्या आग्रहाखातर कंदील घेतला आणि तो कंदील घेऊन काही अंतर चालून गेला. काही वेळ निघून गेला. तेवढ्यात रस्त्यानं कोणीतरी आलं आणि त्या आंधळ्या मित्राला धडकलं. तो कोलमडला, पुन्हा उभा राहिला, हसला आणि म्हणाला, महामानव म्हणाले तेच खरं आहे. समोरून धडकलेला माणूस विचार करतोय, ह्याला मी धडकलोय, हा कोलमडतोय, कसा तरी उभा राहतोय आणि महामानव म्हणले तेच खरं आहे म्हणजे काय म्हणतोय. त्यावेळेस धडकलेला माणूस त्याला विचारतोय, नेमकं तुझं म्हणणं काय. त्यावेळेस तो पडलेला, कोलमडलेला, आंधळा असणारा मित्र म्हणतोय, माझ्या हातातला कंदील तुला दिसला नाही का. त्यावेळेस त्या आंधळ्या माणसाला धडकलेला माणूस म्हणतोय, तुझ्या हातातला कंदील विझलाय का चालू आहे तुला कुठं माहिती आहे. तो विझलाय कंदील, पण तरी तो हसत आंधळा मित्र म्हणतोय, कंदील विझला जरूर असेल पण महामानव म्हणाले तेच खरं आहे. पुन्हा धडकलेला माणूस विचारतोय, कोण महामानव आणि काय म्हणाले. त्यावेळेस तो आंधळा मित्र सांगतोय, महामानव छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले हे सगळे महामानव म्हणाले. त्यावेळेस धडकलेला माणूस म्हणतोय, म्हणाले काय पण. त्यावेळेस आंधळा मित्र सांगतोय, हे सगळे महामानव म्हणाले, उसण्या घेतलेल्या प्रकाशावर आपली वाट चालता येत नाही. स्वतःची वाट चालण्यासाठी आपल्या पावलापुरता प्रकाश आपण स्वतः निर्माण करायचा असतो, हे महामानवांनी सांगितलेलं आहे. आणि कवी तेच काम करत असतो. इतरांना वाटेने जाण्यासाठी शब्दांची ओंजळ करणं, शब्दांची सृष्टी निर्माण करणं, शब्दांच्या सृष्टीमध्ये आनंदाची पखरण करणं, हे काम कवी करत असतात. म्हणून कवींची गरज आहे. काळ ऑनलाईन आहे, पण ऑनलाईनच्या काळात ज्या कवींनी ऑनलाईनच्या माध्यमातून कविता जागत ठेवली आहे, कविता तेवत ठेवलेली आहे, त्या कवितेसाठी त्या कवींचं योगदान सुद्धा महत्वाचं आहे. ही बालकवी म्हणून आलेले इथं पुरस्काराचे मानकरी ठरणारे सगळ्या बालकवींना मी सांगतोय, तुमच्यातला कवी बाहेर काढण्यासाठी तुम्हाला माहीत असलेले विचार, मग ते आईवडिलांचे असेल, निसर्गाचे असेल, छत्रपती शिवाजी महाराज किंवा पर्यावरणाचे असतील, कुठले असतील, ते विचार बाहेर काढणं, यासाठी वर्धापन दिनाचा महत्वाचा उपयोग होतोय. हे काव्यवाणी काव्य संस्थेचं महत्वाचं यश आहे, हे मला महत्वाचं वाटतं. आणि म्हणून या मुलांना प्रेरणा देत असताना मला वाटतं, आपण इथे पालक आहात, विद्यार्थी आहात, काही शिक्षक असतील, पण मग सगळ्यांची गुंफण करत असताना आपल्याशी नेमकं काय सांगितलं पाहिजे. तेव्हा माझ्यासमोर काही 2-3 प्रश्न उभे राहतात, त्याची उत्तर आपण तपासू. पहिला प्रश्न आहे, माणसं काम करत राहतात. मी महाविद्यालयात शिकवतो, सांगळे सर, आम्ही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शिकवतो, तेव्हा महाविद्यालयातले विद्यार्थी 18-25 वर्षाच्या दरम्यान असतात. मला प्रश्न पडायचा, वय जर तारुण्याचं असेल तर चेहऱ्यावर चैतन्य आनंद असतो का. आताची पिढी पाहिल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावरचं नैराश्य पाहिल्यानंतर उत्तर मिळतं, वयावर चैतन्य, आनंद, प्रसन्नता, सौंदर्य अवलंबून नाही. हे प्रमुख उत्तर आहे. कारण वयस्कर माणसं जर चेहऱ्यावर सौंदर्य घेऊन जगत असतील तर तारुण्यात सौंदर्य असेलच, हे सांगता येत नाही. आपल्या घरातली उदाहरणं बघा, आजी आजोबा 70, 75, 80 वर्षाचे, आपण म्हणतो काय म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, काय म्हातारी सुंदर हसते आहे. याचा अर्थ सौंदर्य वयावर अवलंबून नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काही माणसांना उगीच वाटतं की माझं नाव सुंदर आहे मग माझ्या चेहऱ्यावर सौंदर्य आहे. एखाद्याचं नाव विजय असलं म्हणून आयुष्यात त्याने विजय किती वेळा मिळवलाय हे सांगता येत नाही. एखाद्याचं नाव खुशी मुलगी असली तर नाव खुशी आहे म्हणून चेहऱ्यावर खुशी असते असं नाही. एखाद्या मुलीचं नाव संस्कृती आहे म्हणून तिने संस्कृतीचं जतन केलंय असंही दिसत नाही. याचा अर्थ नाव प्रत्येकाचं सुंदर आहे पण चेहऱ्यावर सौंदर्य असेलच हे सांगता येत नाही. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, काही माणसांना वाटतं माझे डोळे पाणीदार आहे, काळे फोर आहे, मी दिसायला आकर्षक आहे, माझं नाक सरळ आहे, माझा रंग गोरा आहे. पण अनेक गोऱ्या रंगाच्या माणसांनी जर काळी कामं केली असतील तर त्यांच्या चेहऱ्यावर सौंदर्य येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग सौंदर्य वयावर अवलंबून नाही, सौंदर्य रंगावर अवलंबून नाही, सौंदर्य नावावर अवलंबून नाही. मग सौंदर्य अवलंबून कशावर आहे याचं उत्तर सीमा मॅडम मी जेव्हा शोधतो तेव्हा त्याचं उत्तर मला 3 प्रकारे मिळतं. त्यातलं पहिलं उत्तर आहे, सुंदर कोण, ज्याच्या हातातलं काम सुंदर, तो माणूस कायम सुंदर, तो माणूस कायम सुंदर. ही सुंदरतेची पहिली व्याख्या आहे. सुंदरतेची दुसरी व्याख्या आहे, ज्याची दृष्टी साफ आहे आणि ज्याचं मन निर्मळ आहे तोच माणूस सुंदर असतो. ही सुंदरतेची दुसरी व्याख्या आहे. सुंदरतेची तिसरी व्याख्या आहे, जगात कुठल्याही देशात गेलात, कुठल्याही क्षेत्रात गेलात, कोणत्याही प्रांतात गेलात
तरी त्याचं उत्तर मात्र कायम लक्षात ठेवा. सुंदर कोण, तर त्याचं उत्तर या सगळ्या मुलांनी आणि आपण सगळ्यांनी हे उत्तर जर आत्मसात केलं तर मला वाटतंय जगामध्ये सगळ्यात सुंदर आपण असू. ते उत्तर असा, जो माणूस भावाला, जो माणूस गावाला आणि जो माणूस देवाला फसवत नाही, तो माणूस कायम सुंदर असतो. तो माणूस कायम सुंदर असतो. आणि अशी सुंदर माणसं ही शब्दांच्या प्रांतात सापडतात, कवितेच्या प्रवासात सापडतात, संमेलनातून पुढे येतात, आपल्या शब्दाच्या बळावर सौंदर्य निर्माण करतात. अशी सगळी सौंदर्यांची मांदियाळी साहित्य संमेलनात, कवी संमेलनात बघायला मिळते. आणि म्हणून कवी हा समाजाचा आरसा आहे. त्याचं कारण इथं सापडतं. या माझ्या बाल कवींना मला सांगायचं आहे की भविष्यात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम कराल, पण तुमच्या आतले विचार जेव्हा साहित्याच्या माध्यमातून पुढे येतील, तेव्हा साहित्य म्हणजे काय, ज्यात हित दडलंय त्याला साहित्य म्हणतात. ती साहित्याची निर्मिती आपल्याकडून व्हावी अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो. आणि मग आपल्याला माहिती आहे, शिवाजी हे नावच मुळात सुंदर आहे, पण नुसतं नाव सुंदर असून चालत नाही हे मी म्हणत होतो. तेव्हा जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना लहानपणी एक मंत्र दिला होता. तो मंत्र किती महत्वाचा होता बघा. तो मंत्र असा होता, शिवराजे तुम्ही जन्माला आलात ना, तेव्हा जन्माला आल्यानंतर काही क्षणानंतर तुम्ही धडपड केली होती, दुधाचा घोट घेण्यासाठी हालचाल केली होती. धडपड आणि हालचाल ही माणसाच्या जन्मासोबत येत असते, हे कायम लक्षात ठेवा. हा पहिला मंत्र जिजाऊ साहेबांनी छोट्या शिवबांना दिलाय. आणि दुसरा मंत्र पुण्यात आल्यानंतर दिलाय. या मावळ प्रांतामध्ये जेव्हा जिजाऊ साहेब छोट्या शिवबांना घेऊन मावळात जायच्या, तेव्हा तिथल्या महिलांच्या सभा घ्यायच्या, महिलांना सुरक्षिततेची हमी द्यायच्या. त्यावेळेस माझ्या लक्षात येतं, केवळ म्हणजे महिलांना दर महिन्याला पैसे देणं म्हणजे कोणती बहीण, लाडकी बहीण योजना आणून उपयोग नाही, माझी सुरक्षित बहीण योजना आणली पाहिजे. हे शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय. ते जिजाऊंच्या विचारानं उभे राहिलेले शिवबा, ते शिवबा राजांना मंत्र दिला, शिवबा राजे रामायण वाचता येईल, महाभारत पाठ करता येईल, वेदही मुखोद्गत करता येतील. मग शिवबाराजे म्हणतात, आऊसाहेब नेमकं काय? त्यावेळी जिजाऊ साहेबांनी दिलेला दुसरा मंत्र आहे, शिवबाराजे वेद वाचता येतील, वेद मुखोद्गत करता येतील, रामायण पाठ करता येईल, महाभारत वाचता येईल, पण नुसते वेद पाठ करून चालता येणार नाही. रयतेच्या वेदना जो जाणतो तो राजा असतो, हे कायम लक्षात ठेवा. शिवाजी महाराज वेदनेमुळे तयार झालेले राजे आहेत, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कविता वेदनेतून जन्माला येते, आपण सगळे म्हणतो, त्याचं कारण कवीला संवेदना असतात. ही महत्वाची गोष्ट आहे. काही दिवसापूर्वी मी एक कविता ऐकली, मुद्दा म्हणून तुम्ही सगळे कवी असल्यामुळे तुम्हाला ती माहिती असेल, पण ते शब्द किती भावतात तेव्हा माझ्या लक्षात येतं. त्या कवितेच्या या ओळी बघा. पूर्वी बरंच बरं असायचं, सारं खरं खरंच असायचं. पूर्वी घराला ओसरी असायची, जात्यावर आजी बसायची, तिच्या तोंडामध्ये ओवी आणि ओठाखाली मिसरी असायची. पूर्वी घराघरात पहाट व्हायची, प्रत्येकाच्या उराउरात ज्ञानेश्वरी फुलायची, तुकोबांच्या अभंगाने सूर्य उजळून निघायचा, गावही त्यावेळी पंढरपूर बनायचा. पूर्वी घराला उजळवणारा एक दिवा असायचा, बालगोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा, गोष्टी ऐकता ऐकता मांडीवर डोळे लागायचे, पुस्तकांपेक्षाही आजीबाबा खूप सुंदर बोलायचे. कवीची कल्पना किती सुंदर आहे. कालचं चित्र रेखाटतो कवी, पण तो कवी आजचंही चित्र रेखाटतो, हे महत्वाचं आहे. आणि आजचं चित्र रेखाटताना तो कवी वर्तमानाचा अभ्यास करताना असं म्हणतो, हल्ली घराघरात लाईट असते, रिमोटवरून प्रत्येकात जोरदार फाईट असते, मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते, घराची परिस्थिती फार फार वाईट असते, कधी नेटवर कधी चॅटवर रात्र सारी जागी असते, कधी नेटवर कधी चॅटवर रात्र सारी जागी असते, सकाळी उठल्यावर बेटी, नाश्त्याला मॅगी असते. हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही. रोज रोज पार्लरमध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही, मम्मी आतून उजळत नाही. जो तो असतो स्वतःतच दंग, जो तो जपतो स्वतःचेच रंग, गोठलेल्या संवेदना, कोंडलेलं जगणं, फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची म्हणे. अरे माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ, माणसांच्या हृदयासारखंच कोरडं ठाक पडलंय आभाळ, पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ, पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ. आमच्या जाणीवा बोथट झाल्या, आमच्या संवेदना लुप्त झाल्या, आमच्या जगण्याचा कोंडमारा झाला. चार भिंतीतलं जगणं फक्त आम्हाला माहीत राहिलं, त्यामुळे खरं जगणं आम्ही विसरून गेलो. आणि कवी
खऱ्या जगण्याचा अर्थ सांगत राहतो. साहित्यिक त्या जगण्यातले खरे मार्ग सांगत राहतात. म्हणून तर कुसुमाग्रज म्हटले होते, नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण त्याही पेक्षा सुंदर आहे तो इथला माणूस. म्हणूनच डोईवर आभाळ आणि पायाखाली जमीन घेऊन जगावं वाटतं या माणसासाठी, या माणसासाठी. उगाच कुसुमाग्रजांची जयंती साजरी करतो का आपण? साहित्यिकांनी दिलेले विचार मोठे आहे आणि मला वाटतं या विचाराच्या बळावर समाज उभा राहत असतो. मग साहित्य सारस्वताची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी केलेली आहे. आणि प्रत्येकाने आपल्याला विचार दिलेला आहे. ते साहित्य आपण वाचतो म्हणून आपण उभारी घेतो. आपलं साहित्य उद्या कोणीतरी वाचलं तर पुढच्या पिढ्या सुद्धा उभारी घेत राहतील. ही यातली महत्वाची गोष्ट आहे. म्हणून साहित्य निर्मिती झाली पाहिजे. साहित्य जगाला दिशा देणारं माध्यम आहे. साहित्य इतरांना प्रेरणा देणारं माध्यम आहे. साहित्य जगणं कसं असावं हे सांगणारं महत्वाचं माध्यम आहे. पण साहित्य माध्यमावर आल्यानंतर त्या माध्यमांचा योग्य उपयोग होणं ही सुद्धा काळाची गरज आहे. हे